हे मध्य प्रदेशचे जे बंधू बाबा आले होते बागेश्वर महाराज इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर होते बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं. हा ढोकला होता का दाढीचे केस उपटत बसला होता का गवत उपटत? आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही. श्रीमंताचा आणि पैशावाल्यांना न्याय आणि सामान्य लोक विचारासाठी लढणारे जे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी तासन तास पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि मग तिथं पोलीस सांगतात हेच घ्या तेच घेऊ नका. अरे हे कोण सांगणार आहे? ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, जसं पार्टी बदलतात, जसं सरकार बदलतं तसं ते कपडे बदलतात आणि विचार बदलतात. खालच्या लेवलला शिव्या देत असतात तो कधी एवढं चिडतात का? बंदुके दाखवतात का? बंदुके घेऊन फिरतात. आणि हा कोणी जो बंधू लागला ना त्याला मला विचारायचंय की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुला मुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या बंधुबाबांनी सांगावं. तुम्ही त्याला काय सांगणार? विकास आता शेवटी हा तो विचारावर हल्ला आहे. ज्या पद्धतीने हल्ला केला, तुम्ही एकटा असताना एका कोपऱ्यामध्ये त्यांना तुम्ही थांबवता, 15-16 लोक जाता, बंदूक घेऊन जाता आणि मग तिथं त्याच्यावर शाई टाकता. हे योग्य नाही ना. तुम्ही संत परंपरेचे जर तिथं सामाजिक कार्यकर्ते असाल तर कुठेतरी अपेक्षा अशी आहे संत परंपरेमध्ये चर्चेतून मार्ग निघतो, संवाद झाला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने न गोष्टी होतात, तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलता, धमक्या देता, हे थोडी संत परंपरेला शोभणार आहे. म्हणजे विकास लावंडे म्हणतात मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता मात्र लोक आल्यामुळे मी वाचलोय. मग असंच आहे ना. आता तुम्ही एका माणसाला एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी नेता, 12-13 लोक बोलता, त्याच्यावर शाई टाकता आणि बंदूक पण आहे असं कुठेतरी कळतं, नंतर धमकी सुद्धा देता. हे योग्य नाही. मग कुठेतरी धमकी देण्याचाच एक प्रकार आहे, जीवे मारण्याचाच हा प्रकार आहे. आता आम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि खरं तर वारकरी संप्रदायाचे सर्वसामान्य लोकांना आम्हाला विचारायचं आहे की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, संत परंपरेतले लोक असतात, हबप असतात, महाराज कधी एवढ्या आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात का? शिवीगाळ करतात का? अशा लेवलला जाऊन जर कुणी तिथं बोलत नसेल तर हा कोण लागून गेला? त्यामुळे हे योग्य नाही. यांना पाठीशी कोण घालते दादा? यांना पाठीशी कोण घालतो? मागे मागे तुम्ही मागे बघा. भेटून घ्या मला आम्ही थोडस एक तर आम्हाला जे कळालेलं आहे तो जो कोणी बोंधू महाराज आहे त्याने विकास लवांडेंवर शाई टाकून त्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळालेलं. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथे शाई टाकत असताल, गोंधळ घालत असाल तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, अबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचंय की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार खालच्या लेवलला शिव्या देत असतात का? कधी एवढं चिडतात का? बंदुके दाखवतात का? बंदुके घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही. आणि हा कोणी जो बंधू लागला ना त्याला मला विचारायचंय की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुला मुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? त्याच्याच बरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं. आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तू गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आणि विकास भाऊंच्या पाठीमागे हे मध्य प्रदेशचे जे बंधू बाबा आले होते बागेश्वर महाराज इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर होते बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं. हा ढोकला होता का? दाढीचे केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? त्यामुळे उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील असं जर वागत असतील तर हे योग्य नाही, बरं नाही. पवार साहेबांची कलम जे आहे, कलम अहो तुम्ही मला सांगा, अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचा जी घटना घडली त्याबद्दल FIR करा अशी विनंती केली. झाली का या महाराष्ट्रामध्ये मान्य? एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सामान्य लोकांचं काय? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुलींवर, चिमुरड्यांवर त्या ठिकाणी तिथं अत्याचार झाले, काही लोकांना त्याच्या मुलींना मारण्यात आलं, तिथं सुद्धा त्या सर्व आहे की आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही. श्रीमंताचा आणि पैशावाल्यांना न्याय आणि सामान्य लोक विचारासाठी लढणारे जे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी तासन तास पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि मग तिथं पोलीस सांगतात हेच घ्या तेच घेऊ नका. अरे हे कोण सांगणार आहे?
अरे ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय जसं पार्टी बदलतात, जसं सरकार बदलतं तसे ते कपडे, मग त्यांच्या विचाराबद्दल आणि त्यांचं कसं आहे की त्यांना कुठेतरी मुद्दामून सरकारमध्ये मोठ्या नेत्यांनी जवळ केलेलं आहे. कशासाठी? तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला. मग कुठेतरी बहुजन समाजाच्या ह्या सर्व नेत्यांना पुढे करायचं, आपण मात्र मागे राहायचं आणि तमाशा बघत राहायचं. त्यातला हे भाग आहेत नितेश भाऊ. तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना जे काम दिलं ते काम तिथे लवांडे करतात. यांच्या संदर्भात जे आहेत ते कलम आहेत ना, अत्यंत साध्या पद्धतीचे कलम दाखल केलेले आहेत. खरं तर गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करणं अपेक्षित होतं. आता जे आपले विकास भाऊ त्यांचं काय म्हणणं हे आम्ही तिथे समजून घेऊ. पुढे काय करायचं, कसं आम्ही वकिलांशी सुद्धा बोलू, पोलिसांचं काय मत आहे हे तिथे समजून घेऊ आणि मग पुढे काय करायचं हे आपल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. वारकरी आणि हबप म्हणणाऱ्या संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांना एक ठिकाणी गाठून त्यांच्या अंगावर काळीशाई उठली. मात्र मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. संग्राम भंडारेकडे पिस्तूल होतं, त्याचा धाकही मला दाखवल्याचं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन कलम वाढवण्यासाठी मागणी केली आहे. तसंच आमच्या मागणीनुसार कलम वाढवण्यात न आल्यास सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिलाय. विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय, पण खुनाचा प्रयत्नही कलम लावलेला नाही. आम्ही 2 दिवसात चौकशी करून अधिकची माहिती देतो. जर आमच्या मागणीनुसार कलम नाही लागलं तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय. तसेच हा हल्लेखोर भोंदू स्वतःला महाराज म्हणतो, मग शिव्या कशाला देतो? वारकरी संप्रदायाने हे घुसखोर जे आहेत त्यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे. आम्ही पोलिसांना तपासासाठी 2 दिवस देतोय, मग नंतर आम्ही गप्प बसणार नाही असंही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. तसंच ट्विट करून देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विकास लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील. याची सरकारनं नोंद घ्यावी. या हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट झाली की ती म्हणजे दुसऱ्या राज्यातून येऊन अनेक बंधुबाबा सद्गुरू संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं आणि आक्षेपार्ह बोलतात. यावेळी हे बंधू मग मुख गिळून बिळात लपून बसतात. आजच्या हल्ल्याने बंधुभाव, शांतता आणि ममता प्रस्थापित करणाऱ्या वारकरी संप्रदायाला स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या कट्टरवादी गुंडांनी घुसखोरीच केली हे सिद्ध झालंय. त्यामुळे भविष्यात संताचा खरा विचार जपण्यासाठी या घुसखोराविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.